ती नसतानाही मी जगत होतो आणि जगत राहणार. पण आयुष्यात तिची साथ हवी होती. तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने मन माझं बहरलं. न कळत का होईना माझ्याही चेहऱ्यावर खुदकण हसू आलं. तुझ्या त्या 2 शब्दाने मनात झाला आनंद, कारण ते माझ्यासाठी एक अनमोल असं गिफ्ट आहे. तुझं आणि माझं प्रेम असावं असं फक्त शब्दांनीच नाही तर एका नजरेत समजणारे, सावलीतच नाही तर उन्हात पण साथ देणारे आणि सुखातच नाही तर दुःखात पण साथ देणारे असं असावं तुझं आणि माझं प्रेम. तू माझ्या नशिबात नाही हे ठाऊक आहे मला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तूच राहशील, फक्त आणि फक्त तूच. तू नसताना तुझ्यासाठी खूप रडावंसं वाटतं. तुझ्या गोड आठवणीत रमून जावंसं वाटतं. रोज दूर असलेल्या त्या झाडाखाली आमची भेट व्हायची. एवढं बोलून झाल्यावर तिच्यानं माझ्या डोळ्यातल्या पापण्या ओल्या व्हायच्या. तुझ्यात जीव गुंतला माझा. कधी दूर असला तरी स्वतःला रमवते तुझ्या आठवणींच्या जगात. त्याला माझ्या मनातल्या भावना सांगता आल्या नाही व त्यानेही त्या आपल्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. न सांगता हा खेळ असाच चालू आहे. तू फक्त डोळे पाहिले, त्या डोळ्यातलं अजून प्रेम पाहिलं नाहीस. एकदा डोळ्यात डोळे टाकून तर बघ. अनोळखी नंबरवरून तिने मला मिस कॉल दिला. मी कॉलबॅक केला. कॉलबॅक देताच तिचा आवाज ऐकून डोळ्यातून अलगद पाणी आलं. एका भेटीनंतर खूप काही बदलून जातं, त्यामुळे अधूनमधून भेट होणं गरजेचं असतं. कोणी कितीही बदललं तरी चालेल, पण आपल्या जवळच्या माणसानं बदललं की खूप त्रास होतो. गोंधळलेल्या मनाला कोणीतरी जवळचंच व्यक्ती सावरू शकतो, मग तो प्रियकर असो किंवा नवरा किंवा मित्र. एका हक्काच्या माणसाने मारलेली मिठी ही शब्दाने सुटणारी नसते. मनातलं वेळेवर बोलून टाकावं, नाहीतर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. तेव्हा खूप भारी वाटतं ना, जेव्हा आपलं कोणीतरी म्हणतं, स्वतःची काळजी घेत जा माझ्यासाठी. प्रेम त्या व्यक्तीवर करा जो व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारा असेल, स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवणारा असेल. तुम्ही फक्त एकदा त्याला सांगा की माझ्यासाठी 2 क्षण थांब, आणि तो त्या क्षणांसाठी पूर्ण आयुष्यभर थांबणार असेल.